गाईस, घरात एक वजीर आहे. जो आहे ना टोळीचा वजीर होता. आता तो आहे ना घराचा वजीर झालाय. त्यानं डोकं लावून वजीर झाले बरं का. वजीर आपले रंग बदलत चालले. वजीर आधी चोऱ्या करतंय, एकामेकावर नाव ढकलतंय, एकामेकांवर काहीतरी इकडचं-तिकडं करतंय. सगळंच ट्राय केलं. वजीरनं सगळं ट्राय केलं. मी कोणाबद्दल बोलतोय तुम्हाला स्पष्टीकरण आलं असेल. चोर अनुश्री. अनुश्री ही म्हणजे मास्टर माइंड म्हणू शकत नाही, पण तिनं गेम आहे ना खूप इम्प्रूव्ह केलाय. प्रत्येक गोष्ट ट्राय करून इम्प्रूव्ह केलाय. आय लाइक. पण गोष्ट कशी होईल, मी तुम्हाला आधीच म्हटलं की 2 दगडावर पाय ठेवू नको आणि जेवढं लवकर होईल तेवढं चांगलं आहे. कारण कसं आहे 2 दगडावर पाय ठेवणारे माणूस पडतात. आता ती 2 दगडावर पाय ठेवत नाही. ती इंडिव्हिज्युअल खेळते. आता तिचं कॅप्टन झालं जेव्हा ती कॅप्टन मध्ये आहे ना थोडी ढिल्लीच होती. आणि प्रत्येक या घरात कॅप्टन झाल्यावर काहीतरी काय न्यूनगंड तयार होतो स्वतःच्यात. ठीक आहे, मान्य. अनुश्री फक्त वॉचमॅन होऊन राहिली. जसं विशाल बोलला ते खरं आहे की ती वॉचमॅन होऊन राहिली. उठले का सगळे तुम्ही? उठा. उठले नाही का? उठा बरं लवकर. ही आणि ती. अहो काय आहे? तू कॅप्टन आहे. ती आधी तर लय बाता मारले प्राजक्ता आणि त्यांचं दोघांची राखीला ढकलायचं होतं पाण्यात तो टास्क मध्ये. मी सगळ्यांना उठवणार, मी चहा बी टाकणार, मी ही करणार, मी ती करणार, झाडूच घेणार, ही ती मी जबाब घेणार. नाही हो, कॅप्टन झाले की बरोबर मस्ती आहे ना डायरेक्ट. म्हणून मी म्हणतोय की अनुश्रीचा गेम आता डाऊन झालाय हल्ली. आणि ती फक्त मला वाटते सांडासात दिसते. नुसतं ती सांडास घासते. नुसतं घासते घासा 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 घासा. अरे दिसा नाहीच ती कॅमेऱ्याच्या समोर दिसा नाही करा. अहो मला खरं सांगू काय, नुसतं ती बाथरूम घासते. येते बाहेर एकच कंप्लेंट घेऊन येते. मी बाथरूम घासलोय, मी बाथरूम घासलोय. मग दात घासून ये ना. तू दात घासून ये. दात घासून ये. अरे बाई तू आवर, छान आवर. तू आधी होती तसं प्रत्येक गोष्टीत हे घे ना. छंद आहे त्यात घे. आणि गोष्ट कशी माहितीये का, तू फक्त येते बाथरूमचा विषय घेऊन येते. मी म्हणते मीच घाण करते. त्या राकेशला मूत खडा त्याला सोडा रे हात मुतायला. आणि ती म्हणते मी संडास साफ करणार आहे, मीच करणार. कोणाला फरक पडणार आहे? मी असतो तर वारंड्यात मुतलो असतो. यार गेम अनुश्रीचा खरंच इम्प्रूव्ह झालाय, चेष्टा बाजूला. पण ती जर इंडिव्हिज्युअल राहिली म्हणजे आहेच आणि पुढे जाऊन तिला सपोर्ट नाही भेटला, कारण तिने आधी खूप दगा दिलाय. आणि दगा दिलेल्या माणसाला काय भेटतो? डायरेक्ट अशी. मग तिला एविक्शन भेटेल मला वाटतं लगेच. पण काय माहिती, तिनं असंच गेम अजून इम्प्रूव्ह करता राहिलं तर राहू शकते ती अजून पुढं पण. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करा.